शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या भूखंडासंदर्भात तब्बल 2,800 कोटी रुपयांच्या ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स घोटाळ्याचा आरोप केलाय। या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय। आव्हाड यांनी या व्यवहाराच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वन विभागानं नोंदवलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला। पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भूभागाबाबत आक्षेप असतानाही टीडीआर प्रस्ताव पुढे कसा गेला याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली। हा वाद जवळपास 193 एकर जमिनीभोवती केंद्रित आहे। संबंधित खासगी कंपनीनं या जमिनीवर दावा केलाय। त्यातील मोठा भाग ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित ठेवण्यात आलाय। पालिका आणि कंपनी दरम्यान झालेल्या समझोत्यानंतर सुमारे 2,800 कोटी रुपयांच्या टीडीआर मंजुरीच्या प्रक्रियेला गती मिळाली। या प्रकरणावर दीर्घकाळ न्यायालयीन सुनावणी सुरू होती। यावर्षी सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं प्रक्रियेसंदर्भातील नियम आणि कार्यपद्धतीवर आक्षेप घेत तात्पुरती स्थगिती दिली होती। त्यानंतर समझोता झाल्यामुळे सार्वजनिक आरक्षण कायम ठेवून टीडीआर व्यवहाराचा मार्ग मोकळा झाला। आव्हाड यांच्या आरोपानंतर विरोधकांनी या व्यवहारात पारदर्शकतेची मागणी करत संबंधित यंत्रणांकडून सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली। तर संजय गांधी नॅशनल पार्क लगतच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमिनींच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान टीडीआरचं मूल्यांकन, कायदेशीर प्रक्रिया आणि विविध सरकारी कायदेशीर प्रक्रिया विभागांचा भूमिका यावरून राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ठाणे महापालिकेकडे तिजोरीमध्ये खडखडाट आहे, मात्र टीडीआर साठी 2800 कोटी जे आहेत त्या 28 कोटींचा भ्रष्टाचार महापालिकेकडून। महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे। तेरी भी चूप मेरी भी चूप। पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे। आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात का? आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डी दयाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हा सर्वोच्च न्यायालय वन खात्याला ठरलं असतं तर आम्ही समजलं असतं, पण जायचंच नाही। याचा अर्थ तू भी ले मैं भी लेता हूं, सब मिलके बांट के खाएंगे। सर, विधिमंडळाच्या पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचा रेकॉर्डवरचा नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाही। पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत। मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच ह्याच्यात सामील आहेत, जो मी करत नाहीये। पण गणेश नाईकांनी मौन सोडावं। त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ का? मुळात डी दयाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती। मूळ डी दयाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती। मग हे सगळं पुढे कसं काय आलं?